हाय, मी नीलम. नसीमा हुरजूक यांचं चाकाची खुर्ची यातील 5वा भाग. बिछाना धरला तो धरलाच. आई बाबा आणि कांबळे सरही यावेळी म्हणत होते, मिरजेला वॉनलेस हॉस्पिटलमध्ये जा. पण अभ्यास झालेला, परीक्षा तोंडावर. तेव्हा माझा हट्ट परीक्षा संपल्यावर जाऊ. यावेळी वेदनांचं स्वरूप नेहमीपेक्षा तीव्र होतं. बाथरूम संडासला जाणंही अशक्य होत होतं. रंग तर कोळशासारखा काळा पडला होता. अंगावर सूज असायची. औषधं, इंजेक्शन्स, शेक यांचा मारा चालू होता. गुण येत नाही म्हणून कोणीतरी मेथी वाटून त्याचा लेप लावायला सांगितला. तो लावला आणि मरण बरं वाटलं. तो लेप वाळल्यावर काढताना मी मारलेल्या किंकाळ्या अजून आठवतात. पान 16. झोपेचं औषध दिल्यावर थोडी गुंगी यायची. डास होते म्हणून पलंगावर मच्छरदाणी लावलेली असे. गुंगीत मला जाणवे की कोणीतरी खूप शक्ती असलेल्यांनी माझे दोन्ही पाय गच्च आवळून धरले आहेत. कधी वाटे माझे पाय दगडाचे लोखंडाचे झाले आहेत. मग माझा प्रयत्न सुरू होई, पाय वर उचलून मच्छरदाणीला स्पर्श करण्याचा. पण यश न येता माझ्या खांद्याजवळ, छातीवर ती शक्ती आपला जोर लावते आहे असं वाटे. मी खूप जोरात ओरडे, कोण आहे त्याला हाकला. मला वाटायचं मी पूर्ण जागी आहे. माझ्या आजारामुळे आईची आई आली होती. ती आणि आई मला सांगत की तुला झोपेत काहीतरी स्वप्न पडलं. पण माझं ते स्वप्न नसायचं. कोणालाच ते खरं वाटायचं नाही. मग दुवा दरूद म्हणून आई आजी माझ्या अंगावर फुंकर मारत माझ्या अंगावरून हळूवार हात फिरवीत असत. तुम्ही इथून उठू नका, नाहीतर ती शक्ती परत मला दाबून टाकेल असं म्हणून मी माझ्याजवळून त्यांना हलू देत नव्हते. परीक्षा सुरू झाली. रिक्षातून अगदी हळुवारपणे आधी मी डॉक्टरकडे जाई. इंजेक्शन्स, शेक घेऊन मग परीक्षा हॉलमध्ये जाई. 2 पेपर संपले. 3ऱ्या पेपरला माझ्या आजाराची कल्पना नसलेल्या मैत्रिणीनं पाठीमागून येऊन नुसता खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या तोंडून किंकाळी निघाली. सर्वजण अवतीभोवती जमले. ती मैत्रीण रडकुंडीला आली. कशीबशी मी वर्गात जाऊन बसले. वेदना असह्य होत्या. काहीच सुचेनासं झालं, काही आठवेनासं झालं. दूरवर त्यावेळी कुठल्या तरी गाण्याची रेकॉर्ड लागलेली होती. ती गाणीच उत्तरपत्रिकेत लिहिली. घरी येताच मोठा भाऊ भाईजान यांना पेपर कसा गेला विचारताच माझं जे रडणं सुरू झालं ते थांबेना. थोड्या वेळानं मी उत्तरपत्रिकेत केलेला प्रकार सांगितला. बाबा म्हणाले की काही आलं नाही तर पेपर कोरा ठेवावा, पण गाणी, रांगोळी असा प्रकार करू नये. नंतरचे पेपर मी कसे दिले देवच जाणे. त्या वर्षी मी सर्व विषयात 2nd क्लासने पास झाले, हे एक आश्चर्यच आहे. वर्षभरात मैत्रिणींनी सिनेमाला जाण्याचा आणि कोल्ड्रिंक हाऊसमध्ये आईस्क्रीम खायचा आग्रह केला होता, पण घरी आवडणार नाही. शिकायला मिळतं हेच खूप आहे म्हणून मी घरी कधी विचारलंही नाही. अशा कार्यक्रमांना गेलेही नाही. परीक्षा संपल्यावर जाऊ म्हटलं होतं. शेवटचा पेपर संपताच 3च्या खेळाला जायचं ठरलं. घरूनही आनंदानं परवानगी मिळालेली, पण शेवटच्या पेपरपर्यंत माझ्यातली बसण्याची ताकद संपलेली होती. मैत्रिणी कॅन्सल करू, डॉक्टरकडे जाऊ म्हणत असताना मीच पिक्चरला जाण्याचा आग्रह धरला. पिक्चर होता यह जिंदगी कितनी हसीन है. एरवी पण दिलीप कुमार आणि मीना कुमारी शिवाय दुसऱ्या कोणत्या नटनट्या मला कळायच्या नाहीत. त्या दिवशी बघितलेल्या सिनेमामध्ये तर कोण होतं, गोष्ट काय होती, काही कळलं नाही. जिंदगी हसीन होती की आणखी कशी होती, काही कळण्याच्या पलीकडे सर्व शरीरभर वेदनेला सोबत घेऊन केवळ मैत्रिणींना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी 3 तास थिएटरमध्ये घालवले. परत येताना अरुणा तिच्या घराकडे वळल्यावर अगदी थोडा रस्ता मला एकटीनं चालायचं होतं. अंधार पडत आला होता. अरुणा घाबरट होती म्हणून मीच म्हटलं, मला घरापर्यंत सोडायला येण्याची गरज नाही, मी एकटी जाईन, 5 मिनिटांचाच रस्ता आहे. ती तिच्या घराकडे वळल्यावर मी एकटीच चालू लागले. अरुणा कामत
ही हुशार पण अतिशय शांत स्वभावाची मुलगी. तिचे वडील LICत मॅनेजर होते. ऑफिसतर्फे त्यांना अँबॅसिडर कार होती. मी आणि अरुणा सकाळी कॉलेजला मिळून जात असू. रोज तिचे बाबा मला त्यांच्या गाडीतून सोडत. अरुणा नसली तरी मला एकटीलाही ते गाडीतून सोडत. त्यामुळे कॉलेजमध्ये अनेक जणांना ते माझेच बाबा आहेत असं वाटे. कारण मी कधीच कॉलेज चुकवत नसे. अरुणा मात्र अनेक वेळा तब्येत ठीक नाही म्हणून घरी राहत असे. कॉलेजहून परत येताना मी तिच्याबरोबर बसनं स्टेशनला उतरून पायी ताराबाई पार्कला येत असे. कारण तिकिटाचे निम्मे पैसे वाचत. बस आणि पॉकेट मनीचे पैसे वाचवून मी माझ्या आवडीचा एक छानपैकी गुलाबी पंजाबी ड्रेस विकत आणला होता. ड्रेसवर सुरेख हलक्या रंगाची मशीन एम्ब्रॉयडरी होती. तोच ड्रेस त्या दिवशी मी घातलेला होता. निम्मा रस्ता एकटीनं चालत असतानाच समोरून मशीनचा घोळका आला. मला वेदनांमुळे भरभर चालता येत नव्हते. मशीनची शिंग लागतील या भीतीनं घाम फुटला. पूर्ण अंधारून आलं होतं. अगदी थोडा रस्ता शिल्लक होता. पाऊल उचलत नव्हतं. वाटलं उगाच अरुणाला घरी पाठवलं. घरापर्यंत सोबत घ्यायला हवं होतं. घरून कोणीतरी शोधत यावं असं वाटलं. उठत बसत किती वेळानं कशी मी घराच्या पायऱ्यापर्यंत आले कोण जाणे. पायऱ्यांवरच बसून राहिले. कधी कोणी दार उघडलं माहीत नाही, पण तिथूनच मला कावळ्या नाक्यावरील मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ऍडमिट केलं. 5-6 दिवस एक्सरे वगैरे काढले. एक्सरे मध्ये काहीच दिसत नव्हतं. डॉक्टर बिद्रींनी जाहीर केलं की या मुलींचं कोडकौतुक थोडं जास्तच होते. मला अन्न जात नव्हतं म्हणून घरून वेगवेगळे पदार्थ करून आणत. पण वेदनेपुढे मला काहीच नको असायचं. माझं ओरडणं बाहेर रस्त्यावर ऐकू जाई. एक्सरेत काहीच दोष दिसला नाही. तेव्हा डॉक्टरांनी मला बळजबरीनं पलंगावरून उठवलं. वेलीसारखी वरपासून खालपर्यंत मी कापत होते. मुंगी एवढी हालचाल केल्यानंही वेदनेचा सागर उसळत होता. पण डॉक्टरांनी पाऊल उचलून पुढे टाकण्याची सक्ती केली. पाऊल उचलताच मी पडू लागले तेव्हा माझ्या दंडाला धरून त्यांनी खसकन ओढलं. मी गुरासारखी ओरडू लागले. वॉर्डमधले सर्व लोक जमले. डॉक्टरला माणूस आहे का राक्षस म्हणू लागले. डॉक्टरांचं उत्तर होतं, हिला काहीही झालेलं नाही. कॉलेजमध्ये प्रेम प्रकरण असेल, चौकशी करा. हा आजार सायकोलॉजिकल आहे. इतकंच नव्हे तर त्या दिवशी त्यांनी बाबांना हिला सायकियाट्रिस्टला दाखवा असा सल्लाही दिला. परंतु दुसऱ्या दिवशी वेळ कोणती ते मला आता आठवत नाही, पण 24 एप्रिल 1967चा दिवस होता तो. केवळ डॉक्टरांचा आग्रह म्हणून मी बाथरूमला जाण्यासाठी आई बहिणीच्या आधारानं हळूहळू अतिशय कष्टानं एक एक पाऊल किंकाळी आवरत टाकत होते. परंतु बाथरूमच्या दाराबाहेरच मी कोसळले. सर्वांनी मिळून मला पलंगावर झोपवलं. सर्व वेदना थंडावल्या होत्या. डोळे किती तासांनी उघडले माहीत नाही, पण मी वॉर्डऐवजी स्पेशल रूम मध्ये होते. माझे फक्त हातच हालत होते. छातीपासून खालचं शरीर असल्याचीही जाणीव होत नव्हती. पलंगाला युरिन बॅग लागलेली होती. माझं कमरेखालच्या भागाचं सेन्सेशन गेलेलं. तरी डॉक्टर डिस्चार्ज देईनासे झाले. शेवटी बाबा खूप चिडले. काही कमी जास्त झालं तर केस करेन म्हणाले. तेव्हा मग हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स सोबत डॉक्टर नर्स वगैरे देऊन मला मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. हे सर्व लिहिताना मनावर प्रचंड ताण पडत आहे. डोळ्यांसमोर लोटसमध्ये वेदनाने तळमळणारी अफसाना आहे. कालच तिच्यावर प्लास्टिक सर्जरी झाली. वॉनलेस हॉस्पिटलमधील वेदनेचा डोंब व त्यानंतर बरं होण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड लिहिण्या अगोदर मला माझ्या मनाची तयारी केली पाहिजे. कारण भूतकाळात जाऊन हे लिहितानाही पाठीच्या कण्यातून वेदनेबरोबर थंडीची लाट खालपासून वरपर्यंत सरकून हातात फुटत आहे. बर्फासारखे गार हात थोड्या थोड्या वेळानं मुंग्या येऊन अक्षरशः बधीर होतात. बोटांची हालचाल होऊ शकत नाही. गेल्या वर्षी असं झालं तेव्हा डॉक्टर मोहनराव गुणेंकडे जाऊन मी ओक्साबोक्शी रडले होते. कमरेखालील संवेदना जाण्या अगोदरही अशाच मुंग्या असायच्या त्या भागात. मिरजेला येताच मायलोग्राम म्हणजे मणक्यात इंजेक्शन देऊन मग एक्सरे काढण्यात आला. त्यात एक मणका चेपलेला. त्यामुळे मज्जारज्जूवर एक गाठ आलेली दिसली. ती गाठ त्वरित काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यावेळी डॉक्टर डोनाल्डसन आणि डॉक्टर प्रधान होते. 20 मे 67ला ऑपरेशन टेबलावर मला घेताना पूर्ण विश्वास होता की गाठ काढताच संवेदनाचा प्रवाह सुरू होईल. एखाद्या पाईपमध्ये गाळ साचला की पाणी येणं बंद होतं आणि गाळ काढताच जसा पाण्याचा प्रवाह सुरू होतो तसंच घडेल असं मला वाटलं होतं. स्पर्शज्ञान येताच मला पाय हलवता येईल, मी उभी राहून चालू शकेन, या विचारानं क्लोरोफॉर्म देताना मी आनंदात होते. आई, बाबा, मामा, आजी, बहिणी, मावशी सर्वांचे काळजीनं झाकलेले चेहरे बघून मला आश्चर्य वाटत होतं. चालायला लागल्यावर याच मिरजेच्या दवाखान्यात राहून नर्सिंगचा कोर्स करायचा. आईबाबांची परवानगी मिळवायचीच. हा निर्णय मी अगदी पक्का केला होता. त्याचं कारण तिथले असंख्य पेशंट्स, विशेषतः संजीवनी नावाची एक तरुणी होती. संजीवनीचं लग्न होऊन सासरी जाताना तिच्या गाडीला अपघात झाला. तिच्या कमरेखालील शरीराची संवेदना माझ्यासारखीच होती. ती पॅराप्लेजिक बनली. त्यामुळे नवरा किंवा सासरचं कोणीही तिला बघायला दवाखान्यात आलं नव्हतं. माहेरचं कोणी नव्हतंच. मामांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. दवाखान्यात येऊन तिला 11 महिने झाले होते. अपंगत्वाच्या दुर्दैवाबरोबर अनाथपणाचं दुर्दैवही तिच्या वाट्याला आलं. कोणी कपडे, कोणी खायचे पदार्थ तिला आणून देत. तिला काय वाटत असेल या विचारानं माझं मन थरारून जाई. ऑपरेशन नंतर स्ट्रेचरवरून आणतानाच मला शुद्ध आली होती. स्ट्रेचरवरून बिछाण्यात घालताना स्ट्रेचरवरील रक्तानं माखलेली चादर व नंतर बाजू बदलताना पाठीच्या कण्यातून होणाऱ्या वेदना, यामुळे प्रत्येक क्षणी मला मरण हवंसं वाटे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाजवळ मी या यातनातून सुटण्यासाठी विष मागत होते. 7 इंच पाठीचा कणा चिरलेला होता. 13 टाके पडले होते. पूर्ण 1 महिना या वेदनांनी मी अहोरात्र तळमळत होते. पायाला स्पर्शज्ञान तर आलंच नव्हतं, पण एके दिवशी आईनं अंगावरील चादर झटकण्यासाठी काढली तर कमरेखाली मुंग्यांचं वारुळ होतं. आईची किंकाळी आणि भीतीनं थरथर कापणं बघून सर्वजण धावले. मला तर काहीच दिसत नव्हतं. सिस्टर्स आणि घरच्याने मिळून सर्व बिछाना बदलला. तेव्हा बेडशीटवर मुंग्यांची थारोळी दिसली. शरीराला मुंग्यांनी खाल्लेलं होतं. पाटावरवंट्याला टाकी दिल्यावर तो कसा होतो तसं माझं शरीर झालं होतं. रक्ताचे बारीक बारीक थेंब दिसत होते. मुंग्यांनी सर्व शरीर खाल्लं होतं. हे वर्णन इतरांच्या तोंडून ऐकलेलं. आईचे डोळे रडून रडून सुजलेले. त्या दिवशी खोलीबाहेर रात्री उशिरापर्यंत आई रडत होती. माझ्या खोलीत तिनं पाऊलही टाकलं नव्हतं. आपल्या पोरीवर हा काय प्रसंग असं तिला वाटत असणार. नंतर आई सारखी माझा बिछाना थोड्या थोड्या वेळानं स्वच्छ करू लागली. सारखी ती माझ्या पायाकडे बघत राहायची. पाय अचानक हलू लागतील अशी माझ्यासारखीच तिलाही आशा वाटत होती. एक दिवस पायाचा अंगठा हललेला आईला दिसताच तिनं इतक्या आनंदानं सर्वांना सांगितलं की सर्वांना वाटलं माझ्यावरचं गंडांतर आता टळलं. आता मला स्पर्शज्ञान येणार. पण एक दिवस डॉक्टरांनी व्हीलचेअर समोर आणली. दोघा चौघांनी मिळून मला उचलून व्हीलचेअरवर बसवलं. अनेक महिन्यानंतर बसल्यामुळे माझ्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी आली. मी मान आडवी टाकताच मला परत पलंगावर झोपवण्यात आलं. तेवढ्या श्रमानंही मला घाम फुटला होता. दुसऱ्या दिवशी मला परत व्हीलचेअरवर बसवलं. बाहेर वाऱ्यावर उन्हात नेताच मला खूप बरं वाटलं. व्हीलचेअर सरळ कशी चालवायची, उजवीकडे वळवताना उजवा स्थिर ठेवून डाव्या हातानं मोठ्या चाकाजवळ जोडलेली लोखंडी रिंग उजवीकडे वळवायची, हे सर्व डॉक्टरांनी स्वतः दाखवलं. उभं न राहता असं बाहेर फिरता येऊ लागल्यानं खूप बरं वाटलं. व्हीलचेअरवरून मग फिजिओथेरपीमध्ये व्यायामाला नेऊ लागले. तिथले श्याम आणि किशोर खूप चांगले होते. गप्पा मारता मारता व्यायाम देत, त्यामुळे कंटाळा येत नसे. एकदा या श्याम आणि किशोरनं हिला रिहॅबिलिटेशन सेंटरला न्या असा सल्ला आईबाबांना दिला. नाव पत्ता देखील ते देऊ लागले. पण आईबाबांना वाटलं की माझ्या आयुष्याचं सर्वांना ओझं होतंय असं वाटून ते मला तिथे कायमचं पाठवण्याचा सल्ला देत आहेत. म्हणून त्यांनी पत्ता देखील घेतला नाही आणि आम्ही सर्व घरी मॅनेज करू असं त्यांना उत्तर दिलं. बसण्याच्या जागी खूप मोठी 2 बेड सोर्स झाली होती.
रोज त्याला अल्ट्रा रेस देताना मला स्वतःचाच खूप राग येई. शरीराची घृणा वाटत होती. पण हे लवकरच संपणार या आशेनं आईबाबांना बरं वाटावं म्हणून मी हसत बोलत होते. अशा अवस्थेत डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. तसंच मला कर्नाटकमधील बेळंबर या खेड्यातील काळ कोठडीत नेलं गेलं. स्पेशल टॅक्सीनं मिरजेहून कोल्हापूरला घरी न नेता फक्त दारात काही मिनिटं टॅक्सी थांबवून थेट बेळंबरला नेल्यानं परत माझं रडणं सुरू झालं. व्हीलचेअर न देताच दवाखान्यातून मला डिस्चार्ज दिलेला होता. पान 20